तर ज्या समस्या आता एकंदर करिअर संदर्भात आहेत त्या कशामुळं, तर तुमच्या डोक्यातला देवानं पाठवलेला, बघा चिकूच्या झाडाला सफरचंद येणार नाहीत, सफरचंदाच्या झाडाला हापूसचे आंबे येणार नाहीत. आई वडिलांच्या डोक्यात, मगाशी त्यांनी फार छान एक कविता वाचली की हा म्हणतो असं कर, तो म्हणतो तसं कर. ते काही नाही, देवानं कुठलं पार्सल पाठवलंय, आपल्याला काय देऊन पाठवलंय, त्याचा किती सोपं आहे त्याचा शोध घ्यायचा, त्याला मॅचिंग करिअर शोधायची तुमची. आणि आता नेटवर सगळं मिळतं, ते काहीच जमलं नाही तर मला फोन करा, कळलं. तुम्हाला वाटेल ती माहिती मी देऊ शकते. प्रत्येक सगळ्या करिअर्स, त्याची माहिती, त्याच्या वेबसाईट, सगळी माहिती आहे, कारण हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे आणि हे सगळं मला माहीत असतं. तुमचा कॉम्बो, तुमच्या डोक्यात काय आहे देवानं पाठवलेलं, हे अनुभव, निरीक्षण, म्हणजे निरीक्षणानं पण समजतं तो माणूस वागतो कसा, बोलतो कसा. माझ्याकडे एक मुलगा आला होता, तर त्याला 10वीला बरे मार्क पडले म्हणून कुठल्या तरी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये त्याला घातलं. अर्थात त्याला सायन्स आणि मॅथ्समध्ये खरं म्हणजे कमी मार्क होते, त्यात ENC सारखी शाखा घेतली. जरा सिव्हिल किंवा मेकॅनिकल घेतलं असतं तर काहीतरी जमून गेलं असतं. ते ENC घेतलं, त्यातली ती सर्किट्स बिर्किट्स खरोखर कठीण असतात. ते पोरग 1 वर्ष त्याचं फुकट गेलं. ते फुकट गेल्यानंतर झालं धोधोर, डोळ्यांना पूर आईच्या. तो माणूसही फार म्हणजे खरोखरच गरीब होता, पॉलिटेक्निकला घातलं होतं, गरीब माणूस होता, साधा क्लार्क, पण BCom झालेला होता आणि आई तर हाऊसवाईफ होती. पण एकंदर काय ते सगळं रडून संपल्यानंतर मग ते आले आणि मी त्याची ज्यावेळेला मल्टिपल इंटेलिजन्सची टेस्ट घेतली किंवा मी त्याला वावरताना बघितलं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ज्यांनी त्याला सजेस्ट केलं की अरे तू असा त्रास कशाला करून घेतोस, तू जा विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये, म्हणजे आमची जी इन्स्टिट्यूट आहे विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजी, तर त्याच्यामध्ये तू जा आणि तुला मार्ग निश्चित मिळेल. ज्यांनी सांगितलं, तर हा मुलगा किती वर्षाचा असेल, 1 वर्ष फुकट गेलं होतं 10वी नंतर, 16 वर्षाचा असेल. 16 वर्षाचा मुलगा, पण ज्या त्यांनी तो काका काका म्हणत त्यांना घेऊन आला होता, तर त्या काकांना त्यानं तिकडेच टपरी होती पण त्या चहाचे पैसे सुद्धा त्यानं स्वतः दिले आणि तो त्यांना इतकं सांभाळून हे करत होता. माझ्या त्या निरीक्षणातनं आणि अनुभवातनं माझ्या लक्षात आलं की आंतरव्यक्ती संदर्भातली ह्याची बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये चांगला आहे. आणि मग मी ज्या वेळेला मल्टिपल इंटेलिजन्सची त्याची टेस्ट केली, त्याची पर्सनॅलिटी टेस्ट केली, त्यावेळेला सुद्धा हाच रिपोर्ट निघाला. म्हणजे अनुभव, निरीक्षण, आई वडिलांनी शिक्षकांनी केलेलं की स्वतःचं स्वतः केलेलं की मला काय जमतं, हे केल्यानंतर लक्षात आलं की ह्याला ती बुद्धिमत्ता चांगली आहे. मग मी त्याला सरळ, मात्र त्याचा IQ 102 वगैरे आलेला होता, म्हणजे IQ तर फार छान नव्हताच. आणि ॲप्टिट्यूड टेस्ट केली तर गणिती बुद्धिमत्ता, न्यूमेरिकल अबिलिटी, न्यूमेरिकल मेमरी सगळा उजेड. पण नॉलेज ओरिएंटेशन, प्रॅक्टिकल ओरिएंटेशन चांगलं होतं, सोशल इंटेलिजन्स चांगला होता, सोशल ॲबिलिटी हे सगळं त्याचं छान होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्या मुलानं, म्हणजे त्याला मग करिअर काय दिली, तर मी त्याला सांगितलं, त्याला माझं वर्ष फुकट घालवायचं नव्हतं मला. मग मी त्याला म्हटलं की अशी सोय आहे की तू आता डायरेक्ट 12वी कॉमर्सला बसू शकतोस. मग 12वी कॉमर्स का, 12वी आर्ट्स का नाही, तर मी त्याला असं सांगितलं की तू आता 1 वर्ष त्याचं 10वी नंतर त्या पॉलिटेक्निक करण्यात फुकट गेलेलं होतं आणि तेव्हा कुठल्याही विषयात पास नव्हता. बरं, 1 आकडी मार्क, 4, 5, 8, 10 सुद्धा नाही. आता इतका उजेड, काय करायचंय घेऊन, ते किती वर्ष बसवत राहायचं आणि काय करणार तो त्याच्यात. मग त्याची जी बुद्धिमत्ता आहे त्याला वाव द्यायला पाहिजे की नाही. मग मी त्याला कॉमर्स करायला अशासाठी लावलं, त्याला 2 कारणं होती. त्याचे वडील BCom झालेले होते आणि दुसरी गोष्ट, त्याला मी नंतर BBA आणि MBA करायला लावणार होते. म्हणजे
हे प्लॅनिंग आधी केलं आणि मग रिव्हर्स इंजिनिअरिंग. मग आता ते मला करायचंय, तर मागे काय काय करणं आवश्यक आहे, कारण कॉमर्सचेच विषय इकॉनॉमिक्स, बुक किपिंग, अकाउंटन्सी हे सगळे BBA ला असतात. हा सगळा अभ्यास करून त्याला कॉमर्स करायला लावलं. शिवाय वडील BCom झालेले होते, जशी हिरकणी गवळण ट्रेकिंगचं शिक्षण न घेता कडा उतरली पोरासाठी, तसं आईबाप पोरासाठी काही करू शकतात. तर BCom झालेला माणूस आपल्या त्या विषयात तो पास झालेला होता, तो पोराला शिकवू शकेल की नाही, ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन मी त्याला म्हटलं तू कॉमर्सच्या 12वीच्या परीक्षेला डायरेक्ट बस, मध्ये 1 वर्ष गेलेलं असलं की असं करता येतं. आणि तो कॉमर्सच्या 12वीच्या परीक्षेला बसला. त्याच्यानंतर त्यानं BBA केलं आणि नंतर MBA केलं, कारण फार हुशार नसल्यामुळं तेच विषय रिपीट करत गेलेले बरे, म्हणून मी त्याला BBA MBA, कारण तेच विषय BBA ला, तेच विषय पुन्हा MBA ला असे होते. आणि त्याच्याबरोबर जो दुसरा मुलगा होता त्याला 97.5% मार्क 10वीला होते. तो बोर्डात त्यावेळेला जिल्ह्याला पहिला आलेला होता. तो मुलगा इंजिनिअरिंगला गेला. नेहमीप्रमाणे हुशार मुलांनी काय करायचं असतंय, मेडिकलला नाही ती इंजिनिअरिंगला जाईल. आणि ही आणखीन पुढची स्टोरी ऐकून घ्या. तर हा पण 2 वर्ष तो 12वी झाला, त्याच्यानंतर 3 वर्ष BBA मध्ये घालवली आणि नंतर MBA. तोपर्यंत हा मुलगा 12वी नंतर इंजिनियर झाला. याचं ट्रेनिंग आणि ते सगळं संपून हा लागला 25,000ला आणि ह्याला MBA होऊन 1 लाख रुपये पगार. लक्षात आलं? तर कॉम्बिनेशन जर चुकलं, तुमच्या डोचक्यातलं कॉम्बिनेशन आणि ह्याचं कॉम्बिनेशन प्रत्येक व्यवसायाला लागणारं हे जर मॅच केलं, इथे जर गडबड झाली की करिअर मधला प्रॉब्लेम येतो. तुमचा इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट, फायनान्शियल कोशंट आणि फिलॉसॉफिकल कोशंट कमी असला तरी गडबड होते. फिलॉसॉफिकल कोशंट कमी असला की तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास राहत नाही. कुठेतरी हेच करतो, पळूनच जातो, अमुकच करतो, शिक्षणच सोडतो, नाहीतर दारू प्यायला लागतो, स्मोकिंग करायला लागतो. असलं सगळं का घडतं? फिलॉसॉफिकल क्वेश्चन कमी आहे. झालं तर झालं, मी करूनच दाखवीन, हे का नाही मनात येतं. फिलॉसॉफिकल क्वेश्चन वाढवणं हे पण गरजेचं. EQ, SQ, PQ आणि FQ. IQ तुम्हाला माहिती आहे, 5 गोष्टी लक्षात ठेवा, ह्या आपल्याला वाढवायच्या आहेत. आणि जीवनातलं यश आणि सुख हे 80% EQ आणि SQ वर आणि 20% फक्त IQ वर अवलंबून असतं. आनंदाची बातमी ऐका. तेव्हा उगीच फार हुशार मुलांचा हेवा करू नका आणि फार हुशार मुलांनी गाफील राहू नका. फार हुशार मुलांनी गाफील राहू नका, नाहीतर मला असा मुलगा माहितीये की जो अत्यंत हुशार आणि हुशार आहे म्हणून कौतुक खूप झाली. म्हणजे असं होतं, पण साधा भोळा सज्जन मुलगा, तो IIT मधून MTech झाला, IIM मधून तो MBA झाला. किती कठीण असतं ऍडमिशन्स या मिळवणं. पण नोकरीला लागल्यानंतर त्याला तिथे EQ SQ कमी असल्यामुळं, जो भावनिक बुद्ध्यांक आणि सामाजिक बुद्ध्यांक कमी असल्यामुळं, जो तिथे पॉलिटिक्स चालतं किंवा खेकडेगिरी चालते, त्या सगळं तो सहन करू शकला नाही आणि सिझोफ्रेनिया म्हणजे कॅन्सर ऑफ द माइंड ह्या आजारात गेला. मग मी त्याला कसा बसा नीट केला, म्हणजे औषधं घेऊन का होईना मी आता त्याला करिअर दिले. म्हणजे पण कॅन्सर ऑफ द माइंड, सिझोफ्रेनिया म्हणजे, पण तो त्या आजारात गेला कारण ते त्याला सहन झालं नाही की मी इतका हुशार असून जेव्हा असं घडतं. तेव्हा हुशार मुलांनी गाफील राहू नका. आपल्याला देवानं हुशारी दिली आहे ना, एक लक्षात घ्या, IQ बदलता येत नाही पण EQ SQ कमावता येतो. मग का नाही कमवायचा? तेव्हा हुशार मुलांनो तुमचं अभिनंदन की तुम्ही हुशार आहात, पण EQ SQ
वाढवा जो वाढवता येतो, कुणालाही वाढवता येतो, प्रयत्नाने सोशल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन वाढवता येतो, कारण ती माणसानं नंतर निर्माण केलेली गोष्ट आहे. तर EQ SQ वाढवा हुशार असाल तर, आणि हुशार नसाल तर सगळं वाढवण्याचा प्रयत्न करा, आपलं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करा. काय कंटाळा बिंटाळा आला काय? हां, आता एक आणखीन गोष्ट सांगते. ही केरळ राज्यात भारतात घडलेली खरी गोष्ट आहे. केरळ राज्यात भारतात घडलेली खरी गोष्ट आहे. 3 मुलगे एकाच वर्गातले, त्याच्यातला एक खूप हुशार होता. आता खूप हुशार मुलं काय करतात? इंजिनिअरिंगला नाही तर मेडिकलला जातात. तसा हा गेला इंजिनिअरिंगला, त्याला नेहमी 90च्या वर मार्क पडायचे. तो इंजिनिअरिंगला गेला आणि क्लास 1 ऑफिसर झाला. दुसरा मुलगा जो होता तो मध्यम होता, तो BA झाला आणि त्याच्यानंतर त्यानं दीपस्तंभ सारख्या संस्थेमध्ये वगैरे तो हे करून तो IAS अधिकारी झाला आणि तो मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम करायला लागला. तिसरा जो मुलगा होता तो गॅदरिंगच कर, त्याची मॅनेजमेंट कर, कॉलेजचा GS हो. तो BA झाला की नाही माहिती नाही देवाला, त्याला आणि परमेश्वरालाच माहिती. तो BA झाला की नाही आजतागायत कुणाला कळलं नाही, पण नंतर त्याची ती बुद्धिमत्ता चांगली होती आंतरव्यक्ती संदर्भातली, त्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज होत्या. तो निवडणुकीला उभा राहिला, तो निवडून आला आणि तो मंत्री झाला. आता लक्षात घ्या, ऊर्जा खात्यामध्ये तर ह्या 3 मुलांची नावं, जो इलेक्ट्रिकल इंजिनियर क्लास 1 ऑफिसर झाला तो श्रीधरन, ते आत्ता गेले, म्हणजे नुकतेच गेले, वारले ते, पण ते श्रीधरन ते क्लास 1 ऑफिसर झाले. त्याच खात्यात TN शेषन हे सचिव होते आणि ते कुणाचे सचिव होते? उन्नीकृष्णनचे. म्हणजे ह्या सगळ्याच्या डोक्यावर तो जाऊन बसला. तेव्हा डरायचं नाही, घाबरायचं नाही, काय देवानं दिलंय ते शोधून काढायचं आणि आपली ह्याचा अभ्यास चांगला करा. जे काय कष्ट आहेत ना ते उगीच पेनी वाईज पाहून फुलिश नको. तर ह्यासाठी कष्ट. आणि दुसरी गोष्ट, पर्याय निवडून ठेवा. बऱ्याच मुलांना इकडे ॲडमिशन मिळवायचं ठरवलं तर तिकडे मिळाली नाही. तर तुम्हाला माहिती आहे का, सर्कस मध्ये जे खेळाडू असतात, सर्कस मधले जे खेळाडू असतात त्यांना झुल्यावर वगैरे काय उड्या मारतात, खाली एक नेट लावलेलं असते आणि त्यांना बारीक न दिसणारी तार सुद्धा लावलेली असते. आता नेट आणि तार लावल्यामुळं ते वाटेल तशा उड्या मारतात, कारण पडलो तरी काही हरकत नाही, नेट आहे ही त्यांना खात्री असते. पण खाली नेट नसेल तर काय होईल? अरे बापरे, उडी कशी मारू, गेलो तर कपाळ मोक्ष, असं जर वाटायला लागलं तर तो उडी मारतानाच थरथरेल आणि नक्की पडेल. तसं तुम्ही ज्यावेळेला टेन्शन घेऊन अभ्यास करता किंवा हे मिळालंच पाहिजे, मेडिकलला ऍडमिशन मिळालीच पाहिजे, नाही मिळालं की गेला डिप्रेशनमध्ये, हे नको, मेडिकलला मिळाली नाही तर हे करीन, हे झालं नाही तर ते करीन, असे पर्याय शोधून ठेवा. आणि आता भरपूर पर्याय आहेत, पूर्वीसारखं राहिलं नाही. आता आमच्या वेळेला इंजिनिअरिंगच्या 3 शाखा होत्या. माझ्या मुलीला ऍडमिशन घ्यायची ठरवली तर पहिल्यांदा मी सगळ्या 52 शाखा आधी पाठ केल्या. म्हटलं म्हणजे ऍडमिशन कुठे घ्यायची आहे ठरवूया. तर त्या 52 शाखा आहेत आणि माझं भाषण संपेपर्यंत वाढलेले असतील, इतक्या इंजिनिअरिंगमध्ये शाखा आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या की मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की समस्या कशामुळे निर्माण होतात, यामुळे निर्माण होतात आणि त्या टाळण्यासाठी पर्याय आधीच शोधून ठेवायचे की माझं हे झालं नाही तर मी हे करीन, हे झालं नाही तर असं करीन. हे पर्याय ज्या वेळेला तुमच्याकडे असतात त्यावेळेला तुम्ही नक्की मोठे होऊ शकता.
तर आमच्या शाळेतली एक गोष्ट सांगते. आमच्या शाळेत हे बघा, गोष्टीचा मथितार्थ लक्षात घ्यायचा असतो आणि तो मी नंतर सांगणार आहे. आधी गोष्ट आहे का, तर ही गोष्ट आहे आमच्या खेड्यातल्या शाळेची. आमच्या शाळेमध्ये जिल्हा पातळीवर गायनाच्या म्हणजे समरगीत गायनाच्या स्पर्धा होत्या आणि नेमके आता त्यावेळेला काही झेरॉक्स बिरॉक्स सुद्धा नव्हतं. हां, आमचे गायन शिक्षक नेमके रजेवर. मुख्याध्यापकांनी काय केलं, आता गायन शिक्षक रजेवर होते, त्यांना झाला होता टायफॉइड. तर त्यावेळेला टायफॉइड म्हणजे भयंकर गोष्ट समजली जायची. गायतीचा ताप बीप आणि असं सगळं, टायफॉइड होऊन लोक मरायची सुद्धा, म्हणजे त्यावेळेला सुविधा नव्हत्या. तर झालं म्हणजे गायन शिक्षक नव्हते, बिचाऱ्यांना कशाला त्रास. तर आमच्या मुख्याध्यापकांनी डोकं लढवलं. सगळ्या शिक्षकांची क्षमा मागते, ह्याच्यातला थोडासा विनोदाचा भाग हा कोणती चेष्टा करण्यासाठी नाही आहे. जरा ह्या पोरांना म्हणजे म्हणून त्याला विनोदाचा स्पर्श दिलेला आहे फक्त. आणि हे सगळं हे करून मला जर काही त्याच्यात तुम्हाला चुकीचं वाटलं तरी क्षमा करा, त्याच्यात काही चेष्टा करण्याचा वगैरे हेतू नाही. तर पण ही खरंच घडलेली गोष्ट आहे. मुख्याध्यापकांनी काय केलं, त्या समरगीताचे शब्द होते इंच इंच लढवू, आणि इंच इंच लढवूच्या त्यांनी कार्बन कॉपीज काढल्या. त्यावेळेला काही झेरॉक्स नव्हतं आणि त्यांनी ठरवलं की प्रत्येक आमचा वर्ग शिक्षक असायचा, पहिला तास हा वर्ग शिक्षकाचा त्या आणि मग ते तास बदलायचे. तर प्रत्येक वर्ग शिक्षकाला एक एक त्याची प्रत दिली आणि म्हणाले प्रत्येकाने ह्याला चाल लावायची, आपल्या वर्गाला शिकवायची. म्हणजे त्यांचा वेळ पण फार नव्हता. म्हणाले आपापल्या वर्गाला शिकवा, ज्याची चाल चांगली वाटेल त्यातली 7-8 पोरं हुडकू आणि देऊ पाठवून. असं त्यांना त्यावेळेला जे सुचलं ते त्यांनी केलं आणि प्रत्येकाला प्रत दिली. एक एक शिक्षक पहिल्याच तासाला हे सगळं करून टाकायचं होतं, कारण गायन शिक्षकांचा ताप उलटला होता आणि ते काही हजर झाले नव्हते. त्यामुळे आता पोरं पाठवायची कशी, पाठवायला तर पाहिजे होती. तर प्रत्येकाला प्रत दिली, प्रत्येक जण चाल लावायला लागला. जोशी मास्तरांचं वय झालं होतं, ते रिटायरमेंटला आले होते. त्यांनी ते इंच इंच लढवू वाचलं आणि ते एकंदर गुणगुणायला लागले. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव इंच इंच लढवूया लढवू इंच इंच हा रघुपती तेवढ्यात इनामदार सर आले. ते अगदी 25शीत होते. आमची शाळा अशी रोडवर होती आणि गावात येताना काय बघून आले होते देवाला ठाऊक. तरुण आणि शौकीन माणूस, 25 वर्षाचे, नुकते पास झालेले 25शीच्या आतले होते आणि ते असे गुणगुणतच आले असे असे करत. त्यांना पण हातात कागद मिळाला. त्यांनी सुरू केलं, कुण्या गावात चाल पाखरू, अहो कुण्या गावात चाल पाखरू, बसलंय डौलात नि खुदू खुदू हसतंय गालात, इंच इंच हो हा लढवू, इंच इंच हो हा लढवू, लढवू इंच हा नि इंच इंच लढवू हा. तेवढ्यात वाघबाई आल्या. अरे
म्हणाले, काय तुला कळतं की नाही, नवीन जॉईन झालायस, असली लावणीची चाल पोरा बाळाने शिकवून काय त्यांचं वाटोळं करायचंय काय, संस्कार बिस्कार काही कळतं की नाही. त्या रागानं लाल भडक झाल्या, रणचंडिकेसारख्या दिसायला लागल्या, वर्गावर गेल्या आणि त्यांनी सुरू केलं, दुर्गे दुर्गत भारी इंच इंच लढवू, इंच इंच हा लढवू, इंच 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 हा. वाघबाईंचा तो रणचंडिकेचा अवतार बघून खाडीलकर मास्तरांनी नारायणाचा धावा केला. ते नाट्यसंगीताचे शौकीन होते. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, लढवू चला इंच इंच हा, लढवू चला इंच इंच हा, लढवू चला लढवू चला लढवू चला. नारायणा रमा रमणा मधुसूदना. तेवढ्यात लेले आजी आल्या. त्यांना नुकताच नातू झाला होता. त्या पण रिटायरमेंटला आल्या होत्या. त्या म्हणाल्या, अहो पोरा बाळांना असल्या कसल्या चाली सांगता, एवढ्या कठीण चाल कशी सोपी हवी. त्यांनी चाल लावली, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे, बाळा जो जो रे, लढवू इंच रे, इंच इंचनी इंच ही लढवू, इंच इंचनी इंच ही लढवू, लढवू इंच रे, बाळा जो जो रे. तेवढ्यात सामनबाई आल्या. त्यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. नुकत्याच सुट्टी संपून आजच आल्या होत्या. त्याच्यात त्यांना तो कागद मिळाला. आत्ता लग्न झालं, त्याने आजच सुट्टी संपून आल्या होत्या मुलीचं लग्न आटपून. त्यांनी कागद हातात घेतला, चाल लावायची होती. आली लग्न गटी समीप नवरा, आली लग्न घटी समीप नवरा, येवोनिया ठाकला, लढवू इंच 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 लढवूया, लढवू चला इंच हा शुभमंगल. तेवढ्यात शिंदे सर आले. ते होते कोल्हापूर साईडचे. इकडे आले होते आमच्या गावात. नुकतेच चिकटले होते. ते म्हणाले, कसल्या रे तुप्पा गोळ्याच्या आणि वरण भाताच्या चाली लावता, चाल कशी पाहिजे, तांबडी आणि पांढऱ्या रश्श्यासारखी लाल भडक. आणि त्यांनी सुरू केलं, मनी चिंतन कुलस्वामीचे, भवानी शंकराचे, शिवाजी महाराजांचे सुयश चिंतून तानाजी खास, निघाला इंच इंच लढण्यास, निघाला इंच इंच लढण्यास.
आमचे मुख्याध्यापकांनी डोळक्यावर हात मारून घेतला. शेवटी आमच्या गायन मास्तरांना त्यांची शाल, मफलर, अमृतांजन ह्या सगळ्या सकट तसंच अंथरुणावरनं उचलून आणलं आणि त्यांनी मग समर गीताची खरी चाल लावली. इंच इंच लढवू ही खरी चाल त्यांनी लावली आणि आम्हाला यश त्या स्पर्धेमध्ये आम्हाला खरोखरच बक्षीस मिळालं. आता लक्षात घ्या, एका गाण्याला चाल लावताना त्यातले शब्द, त्या शब्दांचा अर्थ, त्याच्यातला भाव, त्याच्यातला रस. समर गीताला वीर रस पाहिजे. तो पोवाड्यात वीर रस होता, पण पोवाड्यातला वेगळा आणि समर गीतातला वेगळा, म्हणजे आसपास जाणारी चाल होती. पण हे सगळं लक्षात घेऊन त्याला चाल लावावी लागते. खरं म्हणजे ह्या सगळ्या चाली आपापल्या ठिकाणी अत्युत्तम चालीच आहेत. ही सगळी गाणी जी आत्ता चाली लावल्या गेल्या ह्या खरोखर चांगल्या चाली आहेत, हे तर कबूल कराल. पण ते समर गीताला योग्य नव्हत्या ना. म्हणजे समर गीताला चाल लावताना समर गीतातला जोश, त्यातला रस, त्याचा अर्थ, त्याची भाव, त्याचे सगळं लक्षात घेऊन त्याला चाल लावावी लागते. त्याचा ताल, त्याची लय हे सगळं त्यामुळे बदलून जातं. अहो, एका गाण्याला नीट चाल लावली नाही तर त्याचा विनोद होतो. तुम्ही किती चेकाळला होतात. मग त्याचा जर विनोद होतो तर एका माणसाला आणि त्याच्या बुद्धिमत्तेला बरोबर चाल लावली नाही तर त्याचा विनोद होईल की नाही. यश आणि सुख तेव्हाच मिळतं. यश आणि सुख तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाला योग्य चाल देता. म्हणून शोध व्यक्तिमत्वाचा. योग्य चाल किंवा योग्य दिशा देता. तो स्वतःचा शोध घ्या. तो शोध घेणं म्हणजेच तुमच्या बुद्धीचा अर्थ शोधून काढणं. जसं गाण्याला आपण चाल लावली. तर डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, CA होणं, अमुक होणं हे सगळं त्या ठिकाणी चांगलंच असतं. जसं बाळा जोजोरे ही उत्तमच चाल आहे. बाळा जोजोरेला जर खरी समर गीताची चाल लावली तर पोरग किंचाळून रडायला लागेल आणि झोपणारच नाही. तिथे ती चाल चालत नाही ना. तर ते सगळं उत्तमच असतं. म्हणजे डॉक्टर होणं वाईट का, इंजिनियर होणं, तुम्ही गैरसमज करू नका. खूप मार्क मिळवणे आणि मोठ्या करिअर्स करणं, नासामध्ये जाणं हे वाईट का नाही. हे त्या ठिकाणी चांगले. पण कुठल्या गाण्याला कुठली चाल लावायची ती चुकता कामा नये. किंवा बऱ्याच वेळेला असं केलं जातं की आपल्याला मूड असतो ती, आपल्याला जमते ती किंवा आपल्याला आवडते ती चाल लावली जाते. की वाघबाईंना चक्क राग आला होता की ह्यांनी लावणीची चाल लावली आणि त्याला रागावून त्यांनी आरतीची चाल लावली. ओके, पण आरतीची चाल सुद्धा बरोबर चाल नव्हतीच. तसं कधी कधी नवऱ्यानं बिझनेसमध्ये दिवाळं काढलेलं असतं. मग आईला वाटतं काय वाटेल ते झालं तरी बिझनेस करायचा नाही. ते पोरामध्ये बिझनेसचे गुण असतात. नवऱ्याचं नशीब कधी कधी आत्ता बिघडलेलं असतं, पण हा बिझनेसमध्ये फेल्युअर झाला म्हणून माझ्या मुलानं करायचं नाही, किंवा त्याची नोकरी टिकली नाही म्हणून मुलानं हे करायचं. त्याचा राग येऊन काहीतरी सांगितलं जातं करिअर, किंवा क्रेज म्हणून काहीतरी केलं जातं की आत्ता मला हे आवडतंय किंवा मला त्याच्यात एक्साइटिंग वाटतंय, थ्रिल वाटतंय, किंवा आत्ता सगळे IT इंडस्ट्रीत जात आहेत म्हणून मी जाणार, आत्ता माझा तो मूड आहे म्हणून काय लावणीची चाल लावायची काय. किंवा खडीलकर मास्तरांनी लावली तसं वडिलोपार्जित व्यवसाय चालत आलेला आहे, त्या पोराला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही म्हणूनच त्याला हे, किंवा त्याची कपॅसिटी नाही आहे तर त्याला तो व्यवसाय करायला द्यायचा का, वडिलोपार्जित आहे म्हणून. तुमच्या लक्षात येतंय. तर अशा अनेक चुका आपण करतो. आपल्याला आवडते ती, जमते ती, किंवा मूड प्रमाणे चाल लावायला जातो. म्हणजे पालकांना सुद्धा, पालक तसा, मुलं तुम्ही लहान असता, पण माझ्या मते टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन लाईफ. तुम्ही स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. पालकांना
त्यांना सुद्धा ह्या सगळ्याचा अभ्यास करायला लावा आधी, कारण उत्तम करिअरची निवड हा तुमच्या जीवनातील यशस्वीतेचा पाया असतो. आणि बघा, एकदा करिअर बरोबर निवडली आणि मला तिकडे जायचंय, एकदा तिकडे जायचंय ठरल्यानंतर मग कसंही जा, पायी चालत जा, रिक्षानं जा, बैलगाडीनं जा, मर्सिडीजनं जा, विमानानं जा, जाता येतं. पण तुमची जी करिअर असेल ती करिअर ही तुम्हाला योग्य अशीच असली पाहिजेच, त्याच्यामध्ये काही म्हणजे दुमतच नाही. एक आणखीन गोष्ट लक्षात घ्या की करिअरची सुद्धा रेंज असते. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आला होता आणि ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत. तो 10वीला काहीतरी त्याला 50% 55%च मार्क होते, फार हुशार नव्हता, IQ फार होता अशातला भाग नाही. आणि त्याला पॉलिटेक्निकला घातलं होतं, पॉलिटेक्निकमध्ये नापास झाला म्हणून कॉमर्सला घातलं होतं, तिथेही नापास झाला. आईनं नंतर मग मित्रांच्या संगतीत जाऊन बिघडला. एक दिवस तो दारू प्याला, कारण त्याला काही सुधरतच नव्हतं. म्हणजे ते कॉमर्स सुद्धा त्याला, त्याचं खरोखरच डोकंच तेवढं नव्हतं त्या बाबतीत असं म्हणूया. तर हे सगळं झाल्यानंतर तो चक्क एक दिवस दारू प्याला. दारू प्यायला म्हटल्यानंतर त्या माऊलीनं इतका बडवला की तो तिथे हगला मुतला सुद्धा. म्हणाली, तू रेल्वे ट्रॅकवर जाऊनच झोप, दारू पिऊन तू दारू कसा प्यालास असं म्हणून त्याला. मग शेवटी त्याची आजी त्याला माझ्याकडे घेऊन आली. आता त्याला इतर काही करता येण्यासारखं नव्हतं, पण मगाशी म्हटलं तसं तो म्हणाला, मला कुठली गोष्ट हातानं करता येते, म्हणजे किंवा माझं प्रॅक्टिकल हे चांगलंय. आणि मी गरीब होता तसा, मला सेल्समध्ये पण इंटरेस्ट आहे, मला विकता येतो म्हणजे. तर मी त्याची ज्या वेळेला ॲप्टिट्यूड टेस्ट केली त्यावेळेला हे त्याचं चांगलं आलं, बाकी सगळा अक्षरशः उजेड, नीड्स इम्प्रूव्हमेंट असं सगळीकडे रिपोर्ट आला. एक्सलंट काही नाही. पण प्रॅक्टिकल ओरिएंटेशन चांगलं होतं, नॉलेज ओरिएंटेशन चांगलं होतं. तर रेंज असते की प्रत्येकानं हे. तर मी त्याला साध्या म्हणजे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट आमच्या तिथे ब्रांच आहे, तर तिथे मी त्याला पाठवला. आणि माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये रस आहे, तर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो छोटा कोर्स त्यानं केला. त्याच्यासोबत तो एका गॅरेजला पण जायला लागला आणि तिथे त्यानं ती सगळी ही शिकली. आणि आता त्याचं गॅरेज आहे व्यवस्थित आणि तो इंजिनियरपेक्षा नक्कीच जास्त कमवतोय. लक्षात आलं. दुसरा एक मुलगा असा म्हणजे सिमिलर गोष्ट आहे, त्याला तर असं ड्र केलं की त्याला कळायचं या गाडीत काय दोष आहे. गाडी सुरू केली की त्याला डॉक्टर सारखा तो डायग्नोसिस करू शकत होता, पण फारसा हुशार नव्हता. तो इन्क्युबेटर बेबी होता. गणितात 35 मार्क, पण त्याला त्या गाड्यांमध्ये प्रचंड इंटरेस्ट. म्हणजे कुठली गाडी, त्याचं मॉडेल सगळं इतकं पाठ. आणि ते त्याला तो असा लपून छपून गाडी चालवायला शिकलेला होता. म्हणजे त्याला त्या ऑटोमोबाईल ह्याच्यातच इंटरेस्ट होता. आता लक्षात घ्या, गणितात 35 मार्क होते. आणि आता इंजिनिअरिंग म्हणजे गणितच ना, गणिताशिवाय काय. मला म्हणाला, मला मॅडम तेच करायचंय, तुम्ही काही करा. मग कसा उपयोग होतो लक्षात घ्या. मी त्याला 10वीला 35 मार्क असताना 10वीच्या मे महिन्यात त्याचं 1ली पासून 10वी पर्यंत सगळं गणित सोडवून घेतलं. त्यानं पण मला कोऑपरेट केलं, कारण त्याची मी म्हटलं ना, आपल्याला एकदा काय करायचं ठरल्यानंतर मग जिद्दीनं तिथपर्यंत जाता येतं. तर त्यानं ते केलं. आणि मग मी त्याला सांगितलं, तू काही इंजिनिअरिंगला डायरेक्ट ते 11वी 12वी तेरे बस की बात नाही, तू पॉलिटेक्निकला जा. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं BBA म्हणजे तेच अभ्यास केला जातो. मी त्याला मेकॅनिकलच्या म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला जायला सांगितलं. आणि तिथून मग त्याचं ते गणितावर, आपल्याला हे इथे खड्डा आहे माहिती असल्यामुळे त्यानं त्याच्यावर सतत प्रयत्न केले. तो मुलगा नंतर BEला सुद्धा त्याला ऍडमिशन मिळाली आणि तो पास झाला, भले रँक होल्डर नसेल. आता तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मला म्हणाला 10 लाखाच्या गाडीला, खालच्या गाडीला हात नाही लावत. आणि हा जो मुलगा आहे, आता ह्याला सुद्धा बरीच वर्ष झाली. आणखीन एक मुलगा माझ्याकडे आलेला होता, तर तो 10वी नापास, तो मुसलमान होता, 3 वेळेला 10वी नापास. त्याचे वडील हे होते म्हणजे आमदार होते. मॅडम बघा, तुमचं नाव ऐकून आलेलो आहे, 3 वेळा नापास झालाय, त्याचं लग्न पण ठरलंय, याचा धाकटा भाऊ इंजिनियर झालाय, आता तुमच्या पायावर आणून घालतो, त्याचं काय ते
पार करा. तुमचं नाव ऐकून आलोय. त्या सलीमचा रिपोर्ट हा म्हणजे काय सगळा आनंद होता, पण त्याचा सोशल इंटेलिजन्स पुन्हा चांगला होता. आणि मग मी त्याला सांगितलं की तर त्यानं सुद्धा इंटरपर्सनल जी मल्टिपल इंटेलिजन्सची टेस्ट घेतली तर त्याच्यामध्ये तेही चांगलं आलं. एकंदर वडील आमदार होते आणि बाकी काही नाही. पण हे बघा, ज्या मुलांचा, जी मुलं खूप हुशार असतात, हुशार मुलं, मी स्वतः सुद्धा तुमच्यासारखीच आहे, ती जरा भोळसट बावळट राहतात, कारण त्यांना सगळं कौतुक मिळत राहतं. त्याच्यामुळे आपण इतर काही चॅप्टरगिरी करायची असते माहीतच नसतो. म्हणजे हुशार नसतात तर ती जरा तू मला सांग करत तो कसा बसा गेलेला होता पुढे. तर त्याच्यामुळे त्याची ती बुद्धिमत्ता चांगली विकसित झालेली होती. तर त्याचा भाऊ इंजिनियर होता, पण ह्यानं अक्षरशः चेन ऑफ गॅरेजेस काढली, चेन ऑफ गॅरेजेस. आणि मेकॅनिकल इंजिनियर त्यानं हाताखाली ठेवलाय आता, आणि तो सगळं बघतो. आणि ह्याला नाही हे सुद्धा करता येत, तो फक्त सांगतो ते काय ते काढून दाखव रे, हे इकडे कर रे. ती दमदाटी करून त्या हाताखालच्या पोरांना करून त्याची 8-9 गॅरेजेस आहेत. आणि तो मेकॅनिकल इंजिनियर, म्हणजे तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते लक्षात घेऊन तुम्हाला करिअर देता येते. लक्षात आलं? तर आपल्या आयुष्याला योग्य चाल लावणं गरजेचं आहे.